शिवसेनेचे पनवेल उपतालुका प्रमुख दत्ता पाटील यांनी आपल्या संपर्कात शनिवारी शेतकरी कामगार पक्ष माननीय विवेक पाटील यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले। शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने गव्हाणेतील स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या 28व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात शिवसेनेचे पनवेल तालुका उपप्रमुख दत्ता पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश करत खांद्यावर लाल बावटा घेतला। त्यांच्या समवेत असंख्य पाठीराख्यांनी देखील शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला आहे। माननीय विवेक पाटील यांनी त्यांचे शेका पक्षामध्ये स्वागत केले। यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना माननीय विवेक पाटील म्हणाले की तुम्ही ज्या अपेक्षेने शेतकरी कामगार पक्षामध्ये आला आहात ती अपेक्षा पूर्ण केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। शेतकरी कामगार पक्षामध्ये शिवसेनेतनं ज्यांनी प्रवेश केलेला आहे ते दत्ता पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मनपूर्वक शेतकरी कामगार पक्षामध्ये मी स्वागत करतो। आणि हे स्वागत करत असताना मी त्यांना ग्वाही देतो की आपण गेली अनेक वर्ष शिवसेनेचे उपतालुका प्रमुख म्हणून काम केलंय, शिवसेना वाढवण्यासाठी काम केलंय। वेळ प्रसंगी आमच्याशी वादही झाले गावामध्ये। आम्ही शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते मधु शेठ असतील, बाकी सर्व असतील, त्यांच्याशी कदाचित वादही झाले असतील, पण तुम्ही तुमच्या पक्षाचं प्रामाणिकपणे काम करत होतात। त्याच पद्धतीने तुम्ही शेतकरी कामगार पक्षाचं प्रामाणिकपणे काम कराल अशी 100% खात्री मला या ठिकाणी निश्चितपणे आहे। आणि तुमच्या अंगामध्ये जे नेतृत्व गुण आहेत, तुम्हाची जी सर्वसामान्य माणसाची सेवा करण्याची जी वृत्ती तुमच्यामध्ये आहे, लोकांच्या मदतीला धावून जाण्याची जी तुमची वृत्ती आहे, ते सारे तुमचे गुण आणि त्या गुणाला दाद शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून तुम्हाला 100% संधी दिल्याशिवाय ठेवणार नाही अशी ग्वाही देखील मी या ठिकाणी निश्चितपणे देत आहे। आणि म्हणून आज चांगला शुभ दिवस आहे की भगत साहेबांच्या पुण्यतिथीच्या दिवशी तुम्ही शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। त्याच्यामुळे भगत साहेबांच्या विचाराचा पगडा देखील तुमच्यावर आहे आणि त्याच्यामुळे अत्यंत चांगल्या दिवशी शेका पक्षात प्रवेश केल्याबद्दल आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो। दत्ता पाटील यांच्या शेकाप प्रवेशामुळे शेका पक्षाची ताकद वाढली आहे आणि शेका पक्षामध्ये कार्यकर्त्यांचा ओघ सुरू असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले। दत्ता पाटील यांच्याबरोबर विक्रांत पाटील, निवृत्ती पाटील, समीर पाटील, साई पाटील, अमर पाटील, शशिकांत पाटील, विवेक पाटील, अनंता पाटील, विनीत पाटील, सतीश पाटील, गजानन पाटील, भास्कर पाटील या प्रमुख कार्यकर्त्यांसह अनेकांनी शेका पक्षात जाहीर प्रवेश केला।